English teacher Mr. Shivananda Swami. Welcome to yet another video of this video lecture series Basic English Grammar. मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट स्पीच याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट कसं करायचं याचे रूल्स डिस्कस करत होतो आणि आतापर्यंत आपण दोन रूल्स डिस्कस केलेले आहेत. हे दोन्ही रूल्स तुम्ही बघितला नसाल तर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, पार्ट 1 पार्ट 2 हे दोन्ही व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच काय असतं, इनडायरेक्ट स्पीच काय असतं आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच कन्वर्ट करत असताना कोणते रूल फॉलो करायला पाहिजे आहेत याचे दोन रूल मी एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, ते दोन रूल तुम्ही बघितला नसेल तर बघा आणि मग आज जे डिस्कस करतोय ते तुम्ही बघायला या. मित्रांनो, आता आपण डिस्कस करायचा आहे थर्ड रूल. आता रूल थर्ड, हा रूल थर्ड काय सांगतोय बघा. हा रूल काय आहे तर इफ द रिपोर्टेड स्पीच contains your universal truth, then the tense of reported speech does not change. बघा काय थर्ड रूल सांगतोय. इफ द रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आता एक एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल. बघा एक्झाम्पल, राज से द सन राइजेस इन द ईस्ट. बघा आता हे जे सेंटेन्स आहे, आता याच्यामध्ये राज हा स्पीकर आहे. राजनं बोललेलं वाक्य आहे ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहितोय. ठीक आहे, डायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं, एखाद्या व्यक्तीचं बोललेले जे शब्द असतात आहे तसं आपण लिहितोय ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलं जातं. ठीक आहे, आणि ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे वाक्य असतं याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो आपण. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. बघा रिपोर्टेड स्पीच, बघा रूल काय सांगतोय. इफ द रिपोर्टेड स्पीच contains a universal truth. universal truth म्हणजे जर रिपोर्टेड स्पीच जे आहे, जे डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य हे जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, जागतिक सत्य असेल. बघा युनिव्हर्सल ट्रूथ कशाला म्हणायचं, जे ट्रूथ किंवा ज्या घटना त्या कधीही बदलणार नाहीत. आता ह्या वाक्यामध्ये काय बघा, द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. बघा सूर्य काल पण पूर्वेला उगवलेला, आज पण उगवलेला आहे, उद्या सुद्धा उगवेल. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की नाही? हो, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. बघा 2 + 2 मेक्स 4. बघा 2 + 2 4 होतात. हे कधी बदलणार आहे काय? नाही आहे. दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. हे पण युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मग असं जर असेल रिपोर्टेड स्पीच मध्ये वाक्य तर याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही. जेव्हा तुम्ही हे वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट कराल तर यू शुड नॉट चेंज द टेन्स ऑफ द सेंटेन्स. तुम्हाला सेंटेन्सचा टेन्स बदलायचा नाही. मग हे इनडायरेक्ट मध्ये वाक्य कसं होईल बघा. इनडायरेक्ट मध्ये कसं होईल बघा. आता हे डायरेक्ट आहे, हे इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट कसं होईल बघा. राज सेड दॅट, बघा कॉमा डबल इन्व्हर्टेड निघून जातात डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना आपल्या महिन्यात, आणि कंजंक्शन दॅट ऍड केलेला आहे आपण. ठीक आहे, आता याचं टेन्स आपल्याला बदलायचं नाही, हे आहे कसं राहणार. द सन रायझेस इन द ईस्ट. बघा याचा टेन्स कोणता आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस O म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि इथं सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सच राहिलाय. बघा सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं फॉर्म आणि ऑब्जेक्ट असं आहे. म्हणजे याच्या टेन्स मध्ये बदल केलेला काय, आपण बदल केलेला नाही. का? कारण रूल काय सांगतोय, इफ द रिपोर्टेड स्पीच कंटेन्स अ युनिव्हर्सल ट्रूथ देन द टेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच डज नॉट चेंज. जर याचा टेन्स बदलायचं नाही आपल्याला, का? कारण हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. बघा सूर्य काल पण उगवलेला की नाही? होय. मग तुम्ही काय म्हणणार, द सन राइज्ड इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवला किंवा सूर्य पूर्वेला उगवलेला होता
असं जर म्हणला तर ते चुकीचे ठरेल. सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हणलं, कारण दररोज घडणारी क्रिया आहे. ठीक आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यामुळे याचा टेन्स आपल्याला चेंज करायचा नाही मित्रांनो. लक्षात तुमच्या. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देतो तुमच्या लक्षात येईल. अजून एक एक्झाम्पल बघा. स्नेहा सेड. बघा, स्नेहा सेड मगाचं सेंटेन्स लिहूया. 2 + 2 makes 4. बघा, 2 + 2 2 + 2 4 होतात. बघा, 2 + 2 makes 4. आता याचं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मेक काय असं. ठीक आहे, हे वर्बचं पहिलं फॉर्म आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता याचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, टेन्स चेंज करायचा नाही. बघा, स्नेहा सेड दॅट. बघा, स्नेहा सेड दॅट 2 + 2 makes 4. बघा, मेक्स मेकिंग म्हणायचं नाही, मेक्ड म्हणायचं नाही, विल मेक म्हणायचं नाही आहे, आणि टेन्स बदलायचं नाही, आहे तसं ठेवायचं आहे. 2 + 2 makes 4. 2 आणि 2 4 होतात, 4 असतात. ठीक आहे, बघा हा थर्ड रूल आहे. हा समजला का तुम्हाला? समजला असेल किंवा अजून एक बघा, अजून एक एक्झाम्पल. बघा, गोपाल सेड मुंबई इज इन महाराष्ट्र. आता मुंबई कुठं आहे? महाराष्ट्रामध्येच आहे. आपल्या माहिती आहे मुंबई आपली राजधानी आहे. ठीक आहे, मुंबई इज इन द महाराष्ट्र. मग याचा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. बदलायचा काय? युनिव्हर्सल ट्रूथ आहे, बदलून चालेल आहे आपल्याला. मुंबई वॉज इन द महाराष्ट्र म्हणायचं काय? मुंबई महाराष्ट्रामध्ये होती नाही, मुंबई इज इन द महाराष्ट्र. ठीक आहे, आणि मुंबई महाराष्ट्रातच असेल, लक्षात ठेवा, बदलणार नाही. गोपाल सेड दॅट मुंबई इज इन महाराष्ट्र. अशा पद्धतीनं याचं डायरेक्ट इनडायरेक्ट होईल. हा थर्ड रूल आहे. ठीक आहे, पहिला रूल तुम्हाला समजलेला आहे, अगोदरचे व्हिडिओ बघा. दुसरा रूल तुम्हाला समजलेला आहे, आणि हा तिसरा रूल आहे मित्रांनो. हा खूप चांगल्या पद्धतीनं समजून घ्या. ठीक आहे, ओके. आता आपण नेक्स्ट रूल डिस्कस करूया. चौथा रूल, रूल नंबर 4. रूल नंबर 4 काय आहे? द प्रोनाउन्स इन द इनडायरेक्ट स्पीच चेंज. बघा, द प्रोनाउन्स इन द इनडायरेक्ट स्पीच चेंज अकॉर्डिंग टू स्पीकर. बघा, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच कन्वर्ट करत असताना याच्यामध्ये स्पीकर कोण आहे तो खूप महत्वाचा असतो, आणि स्पीकर कोण आहे याच्यावरून इनडायरेक्ट स्पीच मधलं प्रोनाउन्स कोणतं असेल हे डिसाइड होतं. ठीक आहे, हा चौथा रूल आहे. मी काही एक्झाम्पल्स देतो, एक्झाम्पल दिल्यानंतर तुमच्या खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. बघा, पहिलं एक्झाम्पल बघूया. ही सेड टू मी. बघा, ही सेड टू मी आय विल इन्व्हाइट यू. आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. बघा, आता या वाक्यामध्ये काय वाक्य बघा, ही सेड टू मी, तो मला म्हणाला. काय म्हणाला तो? आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. मी पार्टी ठेवेन या रविवारी,
आणि त्या पार्टीला मी तुला इन्व्हाइट करेल, या पार्टीला मी तुला इन्व्हाइट करेल असं तो म्हणतोय. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये स्पीकर कोण आहे? ही हा स्पीकर आहे. ही आणि आपल्याला ही काय करायचं? स्पीकर कोण आहे? ही स्पीकर आहे. म्हणजे बोलणारा कोण आहे? ही आहे. तो कोणाला बोलतोय? मीला. मी काहीतरी मी आहे. हा लिस्नर आहे, त्याला लिस्नर म्हणायचं. स्पीकर म्हणजे बोलणारा व्यक्ती आणि लिस्नर कोण आहे? ऐकणारा व्यक्ती. मग स्पीकरनं काय म्हणलेलं आहे? आय विल इन्व्हाइट यू टू द पार्टी. तो म्हणतोय मी तुला पार्टीला इन्व्हाइट करतो. ठीक आहे. मग आता याचा प्रोनाउन आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये जे प्रोनाउन आहे, आता आय हे प्रोनाउन यूज आहे इथं. हे कोणासाठी आहे? ही साठी आहे. मी तुला इन्व्हाइट करतो असं म्हणतोय तो. मी लक्षात काय? ही म्हणजे आय झालं. वी इन्व्हाइट यू. आता यू हे प्रोनाउन कुणासाठी यूज केलेलं आहे? मी साठी यूज केलेलं आहे. ठीक आहे. लक्षात आहे. आता याचं हे प्रोनाउन कसे चेंज होतात बघा. कसं होणार? ही टोल्ड मी. बघा इथं सेड टू आहे म्हणून इथं टोल्ड घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. सेड टू आहे म्हणून टोल्ड असं घेतलेलं आहे. हे तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा झाले, तुम्हाला माहिती आहे खूप चांगल्या पद्धतीनं. इथं सेड टू आहे म्हणून इथं टोल्ड आपण घेतलेलं आहे रिपोर्टिंग वर. ही टोल्ड मी दॅट. बघा आता आयचं काय होणार? ही होणार. इथं आय आहे. ठीक आहे. ही होणार. ही वुड. आता इथे टेन्स बदललेला आहे कारण दुसरा रूल बघितलेला आपण. दुसऱ्या रूल मध्ये काय सांगते? जर रिपोर्टिंग स्पीच नाही रिपोर्टेड वर्ब याचा टेन्स जर सिंपल पास्ट असेल तर मी चार्ट लिहून दिला होता बघा. सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट होतं. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट पास्ट होतं, प्रेझेंट कंटिन्यूचं पास्ट कंटिन्यूस होतं. त्या चार्ट प्रमाणे बघा. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तो व्हिडिओ बघा, लक्षात येईल तुमच्या. बघा वी विल असेल तर वुड होतं, शाल असेल तर शुड होतं. त्या पद्धतीने हा टेन्स बदललेला आहे. He told me that he would invite me. आता इथं यूचं मी झालेलं आहे कारण स्पीकर इथं मी आहे म्हणून मी झालेलं आहे. फॉर द पार्टी. बघा चेंजेस लक्षात येतात काय? बघा इथं स्पीकर ही आहे म्हणून इथं ही झालेलं आहे म्हणजे आय आहे ही. आणि इथं लिस्नर मी आहे तर मी आलेलं आहे. समजा इथं हीच्या ऐवजी मी आता या वाक्यात सुद्धा कसं होतंय? हीच्या ऐवजी शी असतं. शी स्पीकर शी असतं. ठीक आहे. बघा जर इथं शी असतं, शी सेड टू मी, ती मला म्हणाली आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. मग चेंजेस कसे झाले असते बघा. शी टोल्ड मी दॅट. आता इथं ही राहणार आहे काय? नाही मुलगी आहे ती, शी आहे म्हणून शी होणार इथं. शी वुड इन्व्हाइट मी फॉर द पार्टी. आता मी आहे कसं आहे इथं? लक्षात आहे. इथं ही होतं म्हणून इथं ही होतं. इथं शी आहे म्हणून इथं शी आहे. ठीक आहे. आता इथं चेंज होऊया बघा. शी सेड टू गीता. बघा she said to Geeta I will invite you for the party. मग इथं काय होता? she told Geeta that she would invite me for the party. गीताच हे वाक्य दुसऱ्याला सांगते म्हणजे मी इथं आहे कसं राहणार गीताच्या ठिकाणी. she would invite Geeta for the party असं पण म्हणू शकतात. she told Geeta. गीता स्वतः सांगते मी बरोबर आहे इथं. ठीक आहे. हे वाक्य बघा. किंवा समजा she said to us असं असतं. बघा she said to us I will invite you for the party. ती आम्हाला म्हणाली असं असतं. तर इथं कसं होणार बघा. she told us that she would invite us. मीच्या ठिकाणी us होणार बघा. कारण लिस्नर कोण आहे? us आहे म्हणून असं होणार फॉर द पार्टी. ठीक आहे मित्रांनो. हे प्रोनाउन्स चेंज होतात प्रत्येक सिच्युएशन नुसार. इथं स्पीकर मुलगा आहे का मुलगी आहे? स्पीकर एकटाच आहे की अनेक जण आहेत याच्यावरून हे प्रोनाउन्स चेंज होत असतात. तुम्ही जेवढं जास्त हे एक्झाम्पल सोडवाल तेवढं जास्त तुमच्या लक्षात राहील. याच्यासाठी प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा. ओके. दिस इज द 4th रूल. ठीक आहे. आता तिसरा रूल आपण बघितला आहे. 4था रूल आपण हे बघितलेला आहे. आता 5वा रूल सुद्धा आपण बघूया. ठीक आहे. 5वा रूल
5 मध्ये आपल्याला चार्ट करायचा आहे. चार्ट डायरेक्टली आता काय आहे बघा, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. आता जेव्हा तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट करत असता तेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये काही शब्द असतात आणि ते शब्द इनडायरेक्ट स्पीच मध्ये आहेत असं तुम्हाला यूज करायचं नाही आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. ठीक आहे. आता ते शब्द कोणते आहेत बघा, ते शब्द मी तुम्हाला सांगतो बघा. आता डायरेक्ट स्पीच मध्ये नाऊ हा शब्द असेल, नाऊ हा असेल शब्द, तर इनडायरेक्ट मध्ये देन असं यूज करायचं आहे. ठीक आहे. नाऊ असेल तर देन यूज करायचा आहे. हियर असेल तर तुम्हाला देअर हा शब्द यूज करायचा आहे. नाऊचं देन करायचं आहे, हियरचं देअर यूज करायचं आहे. ॲगो असेल हा शब्द तर तुम्हाला बिफोर यूज करायचा आहे. ठीक आहे. ॲगो असेल तर बिफोर यूज करायचा आहे. टुडे असेल तर दॅट डे असं यूज करायचं आहे. टुडे असेल तर दॅट डे यूज करायचं आहे. टुनाइट असेल तर दॅट नाईट असं यूज करायचं आहे. टुडे असेल तर दॅट डे, टुनाइट असेल तर दॅट नाईट असं यूज करायचं आहे. किंवा टुमारो हा शब्द असेल बघा, टुमारो हा शब्द असेल तर काय यूज करायचं आहे, द नेक्स्ट डे किंवा द डे बिफोर. टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे किंवा द डे आफ्टर यूज करायचं आहे. आणि यस्टरडे असेल, यस्टरडे हा शब्द असेल, यस्टरडे असेल तर काय करायचं आहे, द प्रिव्हियस डे, अगोदरचा दिवस, प्रिव्हियस, द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर असं यूज करायचं आहे. द डे बिफोर असं यूज करायचं आहे. बघा हा चार्ट व्यवस्थित बघा, तो लिहून घ्या व्यवस्थित मध्ये, वाचून घ्या व्यवस्थित मध्ये, लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. अजून काही शब्द आहेत, अजून काही शब्द आहेत बघा, इथे लिहितोय. डायरेक्ट मध्ये धिस असेल तर इनडायरेक्ट मध्ये दॅट करायचं, धिसचं दॅट करायचं. ठीक आहे. समजा दीज असेल, दीज तर दोज करायचं आहे. दीज असेल तर काय करायचं आपल्याला, दोज असं यूज करायचं आहे. ठीक आहे. अजून काय बघा, ओके, एवढे शब्द आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत. डायरेक्ट स्पीच मध्ये हे जे शब्द असतील, नाऊ, हियर, ॲगो, टुडे, 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 टुनाइट, टुमारो, यस्टरडे, धिस, दीज असं असेल तर आपल्याला ते चेंज करायचे आहे. बघा, नाऊ असेल तर देन, हियर, देअर, ॲगोचं बिफोर, डे, टुडेचं दॅट डे, टुनाइटचं दॅट नाईट, टुमारोचं द नेक्स्ट डे किंवा द डे आफ्टर, यस्टरडेचं द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर, दिसचं दॅट, दिसचं दोज, हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे. रूल नंबर 3, रूल नंबर 4, रूल नंबर 5 हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. याच्या अगोदर, या व्हिडिओच्या अगोदरचे 2 पार्ट येऊन गेलेले आहेत, ते सुद्धा बघा, हा व्हिडिओ बघा आणि अशा प्रकारचे सेंटेन्स वारंवार सोडवायची प्रॅक्टिस करा, तर हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जमेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा. ठीक आहे. हा व्हिडिओ असेल तर लाईक करा. हे चॅनल सबस्क्राईब अजून तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.